आणि लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या 9 बातम्या पाहिजेत लोकसभेचा महासंग्राम मधून। अमरावती लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीप्रमाणे लढायची, मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका, भाजप उमेदवार नवनीत राणांचं वक्तव्य। जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा, एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती। तर मोदींची हवा नाही हे राणांना जाणवलं, नवनीत राणांनीच मोदींना घरचा आहेर दिला। राणांच्या फुग्यावरील वक्तव्यावर आव्हाडांचा निशाणा। तिनेच घरचा आहेर दिला ना, म्हणजे तिला कुठेतरी जाणवू लागलेलं आहे की मोदींची हवा नाही आहे, अमरावतीत आपली विकेट गेलेली आहे। मोदींची हवा होती आहे आणि भविष्यातही राहणार, आम्ही मोदींच्याच नावानं मतं मागत आहोत। माझं विधान चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं, ते विधान बच्चू कडूंना उद्देशून होतं, नवनीत राणांचं स्पष्टीकरण। पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती यांच्या समोर नाही, तो मोदीजींची हवा होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे। आणि मोदीजी परत एकदा 2024 मध्ये हे आमच्या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे। नवनीत राणांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, विरोधक चुकीच्या बातम्या पसरवत आहेत। मोदींची हवा जमिनीपासून वरपर्यंत आहे, नवनीत राणांच्या प्रचार सभेतील विधानावर रवी राणांची प्रतिक्रिया। मैं क्या हूं असं म्हणत नवनीत राणांनी भाजपलाच इशारा दिलाय। नवनीत राणांचा अहंकारच त्यांना पाडणार, बच्चू कडूंचा निशाणा। तर डिपॉझिट वाचवण्यासाठी नवनीत राणा यांना लढावं लागेल असंही वक्तव्य। त्यांनी भाजपवाल्यांनाच इशारा दिलेला आहे कार्यकर्त्याला की मैं क्या हूं। तर हा जो अहंकार आहे हाच त्यांना पाडणार आहे। अति आत्मविश्वास ह्याच्यामुळं ते डिपॉझिट वाचन का नाही वाचन हा प्रश्न आहे। युगेंद्र पवार प्रचारासाठी बाहेर पडले म्हणून रोहित पवार रागावून बसले होते। बारामतीचं प्रभारी पद दिल्यावरती रोहित पवारांचा राग दूर झाला होता। रोहित पवारांच्या टीकेला रुपाली साकणकर यांचं प्रत्युत्तर। बिचाऱ्यांचं वाईट वाटतं मला, मध्ये काहीतरी युगेंद्र पवार बाहेर निघाले तर हे रुसले होते, तसं त्या रोहित पवारांना आमच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद दिलं आणि ते परत टीका करायला लागले। 45+ हा भाजपचा संपूर्ण देशभरातला आकडा। उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, तर मविया राज्यात 48 जागा जिंकणार, ठाकरेंकडनं विश्वास व्यक्त। 48 ज्या बॅनरला 48 जिंकणार महाविकास आघाडी आणि फक्त महाराष्ट्रामध्ये, कारण त्यांचा 45 संपूर्ण देशाचा आकडा आहे, माझा केवळ महाराष्ट्र। देशात भाजपच्या 45च्या वर जागा आल्यास ठाकरेंनी राजकारण सोडावं आणि ठाकरेंच्या 18 जागा आल्यावर मी राजकारण सोडेन, उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर आशिष शेलारांचं प्रति आव्हान। भारतीय जनता पार्टी देशात 45च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेन। शरद पवार प्रचारासाठी राज्याचा मॅरेथॉन दौरा करणार। शरद पवारांच्या राज्यभरात 22 दिवसात 50 सभा। 18 एप्रिलपासून बारामतीतून पवारांच्या सभांना सुरुवात, दिवसाला घेणार 3 ते 4 सभा।